तुम्ही डायरेक्ट पत्र देता. मराठवाड्यामधल्या 5-6 खासदारांनी काल परवा पत्र दिलं, नवनियुक्त खासदारांनी. आणि मग हे पत्र दिल्यानंतर मला वाटतंय कायदा बनवायला जाणाऱ्या लोकांनी जर कायद्याची थोडीफार माहिती जर घेतली नसेल तर मला वाटतं हे खूप धोकादायक आहे आपल्या सर्वांच्या हिताच्या आणि अधिकाराच्या संदर्भात. भुजबळ जे आहे ते चिथावणीखोर वक्तव्य करून तलवार वाटपाचा कार्यक्रम जे आहे ते त्यांनी सुरू केलाय आणि दंगल जी आहे ती त्यांना घडवायची आहे. त्यामुळे असा जर प्रयोग झाला तर आम्ही सुद्धा एक पाऊल मागे हटणार नाही, असं प्रकारचं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलंय. जरांगे साहेब काय कुठल्या शब्दाचा काय अर्थ काढतील त्याचं अलीकडच्या काळातली त्यांची वक्तव्य पाहता ते काही बोलू शकतात, यामध्ये काही हे नाहीये. कारण एखादी शेरोशायरी केली जाते एखाद्या कार्यक्रमामध्ये, शेरोशायरीचा उद्देश असा असतो की तो फक्त त्याचा मधीत अर्थ घ्यायचा असतो, तो शब्दार्थ घ्यायचा नसतो. की एक मोटिवेटेड म्हणजे पुढच्या माणसांना प्रेरणा मिळण्यासाठी, पुढच्या माणसांच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी, किंवा आपण बाबा यस आपण पण या देशाचे नागरिक आहोत त्यामुळे घाबरायचं कारण नाही, असं ज्यावेळी माणूस एक जनरली बोलत असतो त्यावेळी काही शेरोशायरींचा, काही उदाहरणांचा, काही म्हणींचा उपयोग केला जातो. लिटरेचर आहे आपलं लँग्वेज आहे. आणि मग या लिटरेचरचा जर उपयोग भुजबळ साहेबांनी एक चांगलं प्रभावी माणसांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी एखाद्या शायरीचा वापर केला म्हणजे ते उद्या तलवारीच काढणार आहेत, वाटणार आहेत आणि मग दंगल घडवणार आहेत असा त्याचा अर्थ काढणं. कायदा सुव्यवस्था आहे ना महाराष्ट्रात, देशात कायदा सुव्यवस्था आहे ना, शासन प्रशासन त्याचं काम करेल ना, पोलीस डिपार्टमेंटवर काय विश्वास आहे ना आपला सर्वांचा. त्यामुळे असं काहीतरी त्या शब्दशः अर्थ घ्यायचा आणि त्या शब्दाचा अर्थ घेऊन काहीतरी वक्तव्य करायची, मला वाटतं हे खूप पुअर लेवलची स्टेटमेंट आहेत, खूप बॉटम लेवलची ही जजमेंट आहे. भुजबळ साहेब हे ओबीसी आणि मराठामध्ये दंगल घडवतील अशा प्रकारचं कधी अशी काही बॅक हिस्ट्री आहे का? ओबीसीनी या महाराष्ट्रामध्ये कधी दंगल केली? ओबीसीनी कधी उठाव केलाय? ओबीसी संघटितरित्या एकत्रित आलेत आणि त्यांनी जाऊन कोणाच्या तरी मालमत्तेचं नुकसान केलंय, दंगली घडवलेल्या आहेत? अशी बॅक हिस्ट्री जर या महाराष्ट्रामध्ये असेल तर या वक्तव्याला थोडासा आधार मिळतो. पण अशी मला वाटते ओबीसी हा शोषित आहे, वंचित आहे, भटका विमुक्त जाती जमाती डोंगराच्या कुशील आहेत,